चाइल्ड सायकोलॉजी जरी आता प्रत्येक जे प्राथमिक शिक्षक असतात त्यांना तो एक कंपल्सरी विषयच असतो. त्याचं मुख्य उद्देश काय की का तो विषय असतो की त्या शिक्षकाला समजलं पाहिजे की मी कोणासोबत डील करतो, मी कोणाला शिकवतो, त्याची मानसिकता काय असेल, कसं तुम्ही समर्थन करू शकता हिंसेचं किंवा एखाद्या मुलाला मारलं. पण मला म्हणजे जेव्हा आई वडील मारतात तर या जगात कोणीच नाही हो की आई वडिलांनी एवढी तुमची काळजी करू शकेल. त्याच्यामुळं त्यांनी एखादी तुम्हाला चापट लगावली किंवा एखादं तुमच्यावर ओरडले तर त्याचा मला नाही वाटत की निगेटिव्ह प्रभाव पडावा म्हणून ते करतात किंवा हे होतात. किंवा आपल्या इथं असा एक समज आहे की इंग्लिश मिडियममध्ये जर तो शिकला तर तो प्रगती करेल आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकूनच तो जगात कुठे जाऊ शकतो आणि कोणत्याही देशाची प्रगती इंग्लिश मिडियममुळेच होऊ शकते, असा एक समज आपल्या देशामध्ये झालेला आहे. की फिनलँड असेल किंवा साऊथ कोरिया असेल, याचं पण तुम्ही मला उदाहरण सांगा की त्यांनी कसं प्रकारे त्यांनी हे अचीव केलं. नमस्कार, मी कुणाल व्यास आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या प्रारब्ध पॉडकास्टमध्ये. आज आपला विषय आहे की मातृभाषेतून शिक्षण आणि आधुनिक देश जसे की फिनलँड आणि साऊथ कोरिया किंवा जपान या देशांनी स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन मिळवलेली प्रगती आणि ही कशी मिळवली याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा आपण बघतो की शिक्षण मातृभाषेतून घ्यावं का इंग्रजी माध्यमातून घ्यावं हा फार मोठा प्रश्न आज सध्या पडलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळतं हे आपल्याला बघायचं आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक गणेश देशमाने, की एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले गणेश देशमाने यांच्यासोबत या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. देशमाने सर, मी आपलं खूप खूप स्वागत करतो आमच्या प्रारब्ध पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की मातृभाषेतून शिक्षणासाठी जे आज आपण सांगतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली आलेली आहे तीसुद्धा सांगते की मातृभाषेतून शिक्षणाकडे आपण गेलो पाहिजे, आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा माझा प्रश्न असा आहे की तुमचं शिक्षण कुठून झालं आणि तुमचं जे लहानपणीपासून जे शिक्षण झाल्यानंतर किंवा तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड आणि कोणत्या भागामधून तुमचं शिक्षण होऊन तुम्ही आज पुण्यामध्ये एका नामांकित कॉलेजपर्यंत आलेले आहात. धन्यवाद कुणालजी. याचं उत्तर देताना मी आपल्याला हे सांगू इच्छितो की शिक्षणाचे जे मेन ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणू तर त्याच्यामध्ये आपण मूलतः विद्यार्थी म्हणजे पालक आणि एका लोकशाही प्रशासन असलेल्या देशामध्ये आपण राहतो तर ते शासन, ह्या तिघांनी मिळून शिक्षण हे कसं आणि काय असलं पाहिजे हे ठरवायला पाहिजे. करेक्ट. आणि हे ठरवताना हे मातृभूमीत असायला पाहिजे किंवा अजून दुसऱ्या लँग्वेजमध्ये असायला पाहिजे, बोलीभाषेत असायला पाहिजे, ह्याचा हे असायला पाहिजे की नसायला पाहिजे बोलीभाषेत किंवा आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये. तर हे समजण्यासाठी आपण पहिले शिक्षण आणि त्याचा उद्देश काय, काय ठरवलं आहे. बरोबर. पाल्याचा उद्देश काय आहे शिक्षण घेण्याचा, पालकाचा उद्देश काय आहे शिक्षण घेण्याचा, आणि ॲज अ कंट्री देश म्हणून तुम्ही काय बघता की मी हे शिक्षण दिल्यानंतर, कारण प्रत्येक पाल्य हा त्या पालकाचा आधार होणार आहे, तसंच तो देशाचा नागरिक पण होणार आहे. करेक्ट. तर तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या पाल्यामध्ये काय बघता. जनरली आत्ताचा ट्रेंड जर बघितला आपण तर फक्त कसा हा नोकरी मिळवेल एवढा संक्षिप्त हेतू हाच पूर्ण एज्युकेशन सिस्टम किंवा शिक्षण पद्धती जी आहे ही पूर्ण इथे महाराष्ट्रातच नाही ऑल ओव्हर इंडिया आपण म्हणलं तरी इथे वावगं ठरणार नाही की ह्याच उद्देश समोर ठेवून प्रत्येक पाल्यसुद्धा याला अपवाद असू शकतील. आणि आता या आपण नजदीकच्या काळात किंवा जवळच्या काळामध्ये बघितलं तर नवीन नवीन प्रयोग होताना तुम्हाला दिसतील. ओपन स्कूलिंग असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट स्कूलिंग असेल, शाळा असतील की जिथे आपलं पुरातन किंवा आपलं जे सांस्कृतिक किंवा आपलं जे मूळ ज्ञान आहे तो देण्याचा पण एक प्रयत्न केला जातो. आता आपण आपला जो मूळ प्रश्न होता की हे मातृभाषेतून द्यायला पाहिजे का. तर शिक्षण बघा, हे शिक्षण जेव्हा आपण देतो असं म्हणतो तर तेव्हा ज्याला देतो त्याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याला काय झेपेल हे ठरूनच एक केलं पाहिजे. त्याला काय झेपेल हे जेव्हा म्हणतो मी तेव्हा मी एका इंडिव्हिज्युअल पाल्याचा इथे विचार करत नाही की त्या विद्यार्थ्याला काय झेपेल. आता भारत हा काही छोटा
राष्ट्र नाही. तुम्ही आता सांगितलं की आणि आपल्या बोलण्यामध्ये तर येणारच आहे की साऊथ आफ्रिका असेल, फिनलँड असेल, जर्मनी असेल, तिथे काय पद्धती आहेत आणि ते कसे यशस्वी झाले त्याच्यावर येणारच आहे. हां, पण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण भारताचा जर विचार केला तर भारत हा खूप मोठा देश आहे की ज्याच्यामध्ये शेकडो बोलीभाषी आणि मातृभाषा बोलल्या जातात. प्रत्येकाची मातृभाषा भारतीय जरी असला तरी, भारत माता जरी म्हणत असलो तरी मातृभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि आपल्याला त्या अनुषंगाने, आणि दुसरा आस्पेक्ट की आपण कोणाला शिक्षण देतोय, आणि तिसरा आस्पेक्ट की कशासाठी देतोय, ह्या 3 प्रश्नाची जर आपण सारासार उकल केली तर मला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उकल भेटेल. तुमचा जर फक्त नोकरी मिळवणे हा उद्देश असेल आणि हाच परिपूर्ण किंवा संपूर्ण उद्देश असेल, त्याच्यासाठी जर तुम्ही फक्त शिक्षण देत असाल तर हा संकुचित दृष्टिकोन होईल आणि त्याच्यामध्ये मग मातृभाषा किंवा त्याचा सर्वांगीण विकास हा तुमचा कधीही उद्देश नसतोच. बरोबर. शिक्षणाचा उद्देश हा त्याचा सर्वांगीण विकास हा असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा उद्देश ठेवता त्याचं परिपाक म्हणजेच तो पैसे कमवायलाच लागतो. सर्वांगीण विकास झाला म्हणजे तो नोकरी करेल, व्यवसाय करेल, काही ना काही तो करेल आणि तो नोकरी कमवायला लागेल. बरोबर. किंवा जेव्हा आपण सर्वांगीण विकास म्हणतो तो एवढा बॅलन्स तयार झाला पाहिजे की त्याला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे, आत्मविश्वास आला पाहिजे की कितीही पैसा आला तरी जगता येतं आणि बिना पैशाचंही जगता येतं. हा जो विचार यायला पाहिजे ते देणारं शिक्षण असावं. आणि हा विचार तुम्ही एका 18 वर्षाच्या मुलाला नाही देऊ शकत, एका 15-16 वर्षाच्या मुलाला पण नाही देऊ शकत. याला तुमची म्हणजे लहानपणापासूनच ती तयारी, त्याची मानसिक तयारी घ्यायला करावी लागते. जसं आपण आता मातृभाषेतून शिक्षण बोलतोय तर मूळ शिक्षणाचा आपण इथे विचार करतोय, प्राथमिक शिक्षणाचा आपण इथे विचार करतोय. आणि त्याच्यामध्ये आपण चाइल्ड सायकॉलॉजी जरी, आता प्रत्येक जे प्राथमिक शिक्षक असतात त्यांना तो एक कंपल्सरी विषयच असतो की ती जोपर्यंत त्याचं मुख्य उद्देश काय की का तो विषय असतो की त्या शिक्षकाला समजलं पाहिजे की मी कोणासोबत डील करतोय, मी कोणाला शिकवतोय, त्याची मानसिकता काय असेल, त्याला कुठपर्यंत हे झेपणार आहे, त्याला कशा पद्धतीने हाताळायचं. कारण माणूस आहे, माणूस हा म्हणजे बाळ असू द्या, एक मुलगा असू द्या, प्रायमरीत जाणारा असू द्या, माध्यमिक शाळेतला असू द्या किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असू द्या, विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि त्या वेळात त्याला सगळ्या गोष्टी त्याला त्या काळात करायच्या असतात. शिक्षण म्हणजे फक्त त्याला अभ्यास करायसाठीच कोणताच विद्यार्थी शाळेत येत नाही. अभ्यासासोबत त्याला खेळायचं असतं, बाकी गोष्टी असतात, कारण त्याला आपण एवढं सेपरेट करू शकत नाही. बरोबर. आणि आता लहान मुलाला जर शिक्षणाचं आपण बोलत असू तर शाळेत तो राहणार किती तास? कोणतीही शाळा जेमतेम जर बघितली आपण तर एक 5 ते 6 तास आहे ना. आणि ती सिस्टीम ठरलेली आहे, ती कोणी इंडिव्हिज्युअल नाही आणि ती त्याच पद्धतीनं असायला पाहिजे, हे सर्व मान्य आहे. आणि तीच आपण अंगीकारलेली आहे की तेवढं एक 5-6 तास तो असला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आता शिक्षण हे फक्त 5 तासातच होऊ शकतं का हो? तुम्हाला जर सर्वसाधारण किंवा एक परिपूर्ण माणूस किंवा एक बॅलन्स ज्याला म्हणतो किंवा एक सुदृढ नागरिक बनवायचा असेल तर नाही होऊ शकत. त्याला मग आणि त्याच्यामुळे मग काय आहे की त्याला ते शिक्षण असलं पाहिजे की तो तिथून जेव्हा बाहेर जातो, घरी जातो, तर त्याला काय शिकलं ते रिलेट करता आलं पाहिजे. करेक्ट. पोपटपंची नको. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोपटपंची नको. आजच्या शिक्षणामध्ये जर तुम्ही बघितलं तर पोपटपंचीवर मला असं वाटतं की जास्त भर देण्यात आला. आणि याचं मूळ कारणच मग ते की तुम्ही जो हा पॉडकास्ट ठेवलाय की ती पोपटपंची काय येते की तो मातृभाषेतून शिकत नाहीये. आणि तुम्हाला जर एकदम तुम्ही दुसऱ्या भाषेतून शिकत असाल तर तिथे सुरुवात ही पोपटपंचीनेच होते. इव्हन मातृभाषेची सुरुवात पण पोपटपंचीनेच होते. जसं आपण बाळाला बाबा, आई, दादा हे तेवढेच आपण रिपीट करून घेतो आणि बाकी सगळे शब्द मग शिकवत नाही आपण, तर तो त्याचा विकास होतो, तो त्याचं भाषिक ज्ञान तो आपोआप ग्रास्प करतो. आता इथे विद्यार्थी, आता ज्यांच्या घरी तीच भाषा बोलली जात असेल तर त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. पण आपण इथे कोणा एका म्हणजे इलिट वर्गाचा विचार नाही करत आहोत. आपण सर्वसामान्य आणि देशामध्ये एक शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोय, तर आपण एक सार्वजनिक आणि दूरदृष्टिकोन ठेवून सर्वांना समावेशक शिक्षण हे कसं होईल याचा आपण विचार मांडतोय. तर तेव्हा मला वाटतं की
या शिक्षणाचा उद्देश जर एक बॅलन्स पर्सन किंवा एक जबाबदार नागरिक तुम्हाला जर बनवायचा असेल तर त्याच्या शिक्षणाची सुरुवात ही मातृभाषेतूनच झाली पाहिजे. मातृभाषेतूनच झाली पाहिजे. आणि खूप चांगलं तुम्ही सांगितलं की मातृभाषेतून शिक्षण झाल्यानंतर मुलाचे संबोध जे आहेत ते एकदम असे पक्के होतात. म्हणजे एखादी गोष्ट जसं एक नर्सरीला राईम आहे की लंडन ब्रिज इज फॉलिंग. आता तो मुलगा जो आपल्या इथे एखाद्या गाव खेड्यामध्ये शिकत आहे तो त्या लंडन ब्रिज इज फॉलिंग सोबत कनेक्ट कसा करणार? अगदीच करू शकणार नाही. मग इथेच ती पोपटपंची येतं आणि तो घरी गेल्यानंतर त्याला तो त्याच्यावर प्रोसेसच करत. आता मागे एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आणखीन एक पोएम आपल्या इंग्रजीच्या याच्यामध्ये आली होती की रेन रेन गो अवे. आता भारतासारख्या देशामध्ये जिथं पाऊसच कमी पडतो, जिथं पावसाशिवाय मान्सूनचा पाऊस जर आला नाही तर शेती पिकणार नाही, शेती पिकली नाही तर आपली आर्थिक परिस्थिती डबघाईला येईल. 70% आपली जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. अशा देशामध्ये आपण जर म्हणलं रेन रेन गो अवे तर हे चालणार नाही. कारण युरोपमध्ये ते चालेल, कारण तिथं 6 महिने त्यांना पाऊस आणि बर्फातच राहावं लागतं. अगदीच. मग हेच मला म्हणायचं की तो रेन रेन गो अवे हे वाक्य घेऊन तो काय प्रोसेस करेल त्याचा डेटा, करेक्ट, त्याला ज्ञान आणि ते अप्लाय कुठे करेल तो. 100%. त्याच्यामुळे मातृभाषा जेव्हा म्हणतो आपण तर तिथे तुमची मराठी भाग असेल मराठीत व्हावा, हिंदी भाग असेल हिंदीत व्हावा, अजून तमिळ असेल तमिळ. एक प्राथमिक शिक्षण म्हणतो. एकदा तुम्ही उच्च शिक्षणाच्या तिथे येता तेव्हा तुमची प्रगल्भता ही वाढलेली असते आणि तुम्ही ती अडॉप्ट करू शकता. तिथे पण कम्पॅरेटिव्हली रिस्ट्रिक्शन येतातच. ते उच्च शिक्षण जर तुमचं मातृभाषेतून असेल तर त्याचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जास्त फायदा होऊ शकतो कमी मेहनतीमध्ये. किंवा तुम्हाला रेफरन्स जास्त वापरता येऊ शकतात. बरोबर आहे. तेच जर तुमचं जर माध्यम बदललं तर तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट तुम्ही ज्याच्या थ्रू जाता, ऑफकोर्स एकदा त्या पद्धतीला गेल्यानंतर तुम्ही रिलेट करू शकता, ट्रान्सलेट करू शकता आणि कनेक्ट करू शकता जो आपलं आजूबाजूचं वातावरण किंवा एक्झाम्पल किंवा उदाहरण असतील ते. पण तरी पण आपण जे बघितलं तर मातृभाषेतून असेल तर त्याला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण मला सांगावं, खेळायला जा. आता हल्ली हे वाढलंय शहरामध्ये की मुलाला हे पण सांगायला लागतं की खेळायला जा. पण आपण जर आपल्या बालपणात गेलो तर आपल्याला कोणी सांगितलं नाही पण आपण खूप खेळलो. म्हणजे माझं जर सांगायचं झालं तर मी 18 म्हणजे 24 तासापैकी 5 तास जर शाळा असेल आणि 7-8 तास जर झोप असेल तर हे 13 तास काढले तर 11 तासापैकी अजून एखादा तास इकडे तिकडे जेवणात याच्यात सोडून द्या, किमान 8 ते 9 तास तरी खेळायचो. काय खेळायचो हे सगळे आता जे आपण बघूच आपण नवीन शिक्षण पद्धतीमध्ये जे ॲक्टिव्हिटी किंवा काय तुम्ही त्यांना शिकवायला पाहिजे, वेगवेगळ्या कला, क्राफ्टिंग असेल, आर्ट असेल, लोकल आर्ट असेल, फोक आर्ट असेल, हे सगळे सब्जेक्ट विषय. आता हे सब्जेक्ट घेण्यामागचं कारण काय फक्त पैसा कमवणं हाच नाही, तर माणूस कसा परिपूर्ण होईल, कसा आत्मविश्वासाने आणि एक स्टेबल माणूस कसा तयार होईल, हा एक समाधानी जीवन तो कसा जगू शकतो कसा हे त्याच्याशिवाय आपण करू शकणार नाही. कारण आपला सध्या आपला फोकस जो आहे तो अकॅडमिक एक्सलन्स कडे आहे. करेक्ट. आपल्याला असं वाटतं की याच्यात मार्क मिळवले म्हणजे झालं, परंतु पुढे गेल्यानंतर त्याला जीवनामध्ये जे प्रॉब्लेम फेस करणार आहे ते जोपर्यंत त्याच्या मनामध्ये ती समाधानाची भावना येणार नाही तेव्हापर्यंत तो समाधानी राहू शकणार नाही. कारण आर्थिक सोबतता महत्त्वाची आहे पण त्याच्यासोबत इतर गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे. जसं माझं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की माझा एक मित्र आहे, तो US एका युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जेव्हा त्याला तिथलच्या युनिव्हर्सिटीने इंटरव्ह्यू घेतला तर त्यांना तो अकॅडमिकली ही वॉज एक्सलंट. मतलब त्यानं जवळपास प्रत्येक वर्षी त्याला 90 अबोव्ह % होतं. परंतु त्यांना विचारण्यात आलं की व्हॉट को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज दॅट यू हॅव डन, पण तिथं त्याचं उत्तर 0 होतं आणि तो रिजेक्ट झाला. म्हणजे त्या युनिव्हर्सिटीने ॲक्सेप्ट सुद्धा केलं नाही त्याला हार्वर्डने. अगदीच. म्हणजे तुम्ही बघा जगामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला सुद्धा तितकंच महत्त्वाचं स्थान दिलं आणि ते आपल्या देशामध्ये आपण देत नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न. त्याच्यानंतर माझा एक प्रश्न असा आहे की तुमचं जे शिक्षण नाही, आता मी थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो. आपण देत नाहीये म्हणजे ते आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण पाहिजे तसं इन्क्लूड केलेलं नव्हतं. पण याचा अर्थ आपली विद्यार्थी ॲक्टिव्हिटीपासून दूर होते असं नाही आहे. आता जर आपण फक्त इंग्लिश मीडियमकडे गेलं तर तिथे ॲक्टिव्हिटीचा किंवा त्या विद्यार्थ्याच्या फोकसचा हा थोडा आपल्याला म्हणजे एक जो
अप्रोच आहे किंवा त्याचं बघण्याचा दृष्टिकोन आहे याच्यात एक कमतरता भासवते. पण जर आपण ह्याच प्रमाणात जर ZPचे विद्यार्थी किंवा ग्रामीण भागातलं शिक्षण बघितलं तर ते ॲक्टिव्हिटी बेसच एज्युकेशन आहे. बरोबर. इव्हन शिक्षक पण प्राथमिक शाळेतले शिक्षक पण बघा तुम्ही ते शिकवतात ते ॲक्टिव्हिटी बेसच शिकवतात आणि ते कोणतं जास्त फी घेऊन किंवा असं ह्याच्यात नाही आहे त्या रिसोर्सेस कशी ॲक्टिव्हिटी घ्यायची. आणि हे पण एक शिक्षणाचं महत्त्वाचं हे आहे की शिक्षणाला आपण आता जनरली बघितलं की कमर्शियल रूप आलेलं आहे की पैसाच लागतो. पण जर आपण सारासार विचार केला तर पैसाच लागतो असं नाही आहे. बिलकुल 100% तुम्हाला. आणि तोच शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे की पैसा हा शिकून पैसा मिळवणं किंवा पैसा टाकून पैसा मिळवण्यासाठी शिकवणं हा एवढा जर संकुचित विचार करून आपण विद्यार्थ्याला किंवा पाल्याला शिकवायला लागलोत की तू एवढं हे मी तुला एवढा पैसा लावतो हे शिक आणि असा असा पैसा कमव तर त्याला बाकीच्या खूप गोष्टी आहेत. जगणं म्हणजे फक्त काम करणं किंवा नोकरी करणं हे नाही. आणि हे समजण्यासाठी त्याला मातृभाषेतून शिक्षण आणि ते पण शिक्षणचा जो सिलेबस किंवा हे म्हणतो आपण आणि भोवतीचं वातावरण पण की जे आता ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी आहे ते की विद्यार्थी अजून पण मोकळे खेळू शकतात. आई वडिलांची त्यांच्यावर म्हणजे काळजी करण्याची त्यांना गरज नसतं कारण तो तिथलं सोशल स्ट्रक्चर तसं आहे. आणि शहराच्या ठिकाणी तेवढेच होतं तर खेळल्यामुळे त्याचं शरीर डेव्हलप होतं त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे त्याला खेळू देणं हा सुद्धा एक शिक्षणाचाच भाग आहे. अगदी सोशलिंग होतं त्याचं. अगदी म्हणजे त्या इतर मुलांसोबत राहून खेळून पडून ते जो शिकणार आहे एखादा खेळ खेळल्यानंतर जेव्हा तो पराभव होईल त्याचा तेव्हा सुद्धा तो शिकतो. आणि जीवनात जेव्हा पराभव होतो तेव्हाच माणूस जास्त शिकत असतो. अगदी. आता एक असं म्हणलं जातं आणि आता कायदे पण हल्ली मी कायद्याचा शिक्षक असल्यामुळे हे सांगू शकतो की कायदे पण खूप वाढलेत की शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत कसं डील करावं किंवा एक सायकोलॉजीचा भाग आणि त्याला कायद्याचा पण सपोर्ट की एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही मारत असाल तर मारल्याने तो भेदरा होतो किंवा भेकड होतो असं आपण त्याला म्हणतो. एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही जर समजा टोमणे देत असाल तुम्ही म्हणजे ॲज अ शिक्षक किंवा पॅरेंट्स हा जो एक फरक आहे हा फरक आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. की पॅरेंट्स करून त्याला तसं वागणं किंवा शिक्षकाकडून तसं वागणं त्याला अपेक्षित नसतं. बरोबर. की म्हणजे त्याला टोमणे मारणं म्हणा टोमणे मारल्यामुळे त्याचा आत्मविश्वास तुला काही येत नाही असं म्हणणं नेहमी त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. हां. किंवा एखाद्याला दुर्लक्षित करणे त्याच्यामुळं त्याचं किंवा त्याला पाहिजे तसं ॲप्रिशिएट न करणे त्याच्यामुळं एखादा विद्रोही पण होऊ शकतो. एखाद्याला नेहमी चिडवत राहणं. पण हे कोण करतं याच्यावर पण त्याचा आउटपुट डिपेंड आहे. बरोबर. त्याचं काय म्हणता येईल आपल्याला की त्याचा फायदा तोटा डिपेंड आहे. आता जसं तुम्ही सांगत होता त्यालाच मी कनेक्ट करतो की विद्यार्थी मुलं जेव्हा बाहेर खेळतात मित्र जेव्हा बाहेर खेळतात तिथे एकमेकाला कुणी मारलं तरी त्याचा त्यांच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही. करेक्ट. त्याच्यातून ते बोर्ड होतात आणि शिकतात. ते पियर लर्निंगचा भाग आहे. पण म्हणजे आपण काय म्हणू त्याला की पाल्यांनी जर पालकांनी जर पाल्याला तशा प्रकारची वागणूक दिली तर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. 100% पण जेव्हा ते खेळतात तेव्हा त्या खेळण्याच्या याच्यातून ते जे शिकतात तिथे कोणी मारलं तरी काही त्याचं होत नाही कोणी ओरडलं तरी काही होत नाही किंवा एखादा त्याच्यात अपवाद पण असू शकतो की एखाद्याला दुर्लक्षित करत तर त्याला त्याच्यामध्ये कसं सामावून घ्यायचं ज्याला आपण टीम बिल्डिंग म्हणू शकतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना की एक स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट बी त्याची विचाराची कशी करायची हे पण तो त्या परिस्थितीत असला तर आपोआप माणूस असा आहे की तो प्रत्येक गोष्टीत सोल्युशन काढतो त्याला फक्त प्रॉब्लेम द्या. आणि प्रॉब्लेम मिळाल्यानंतर सोल्युशन काढायला तो असतो. फक्त कोणता प्रॉब्लेम कोण देईल आणि त्याची सोल्युशन काढण्यासाठी एक मानसिकता असते. तर प्रत्येक आपण जर विद्यार्थ्याकडून म्हणजे पालक जर पाल्याकडून काही अपेक्षित करत असेल तर तिथे एक ते रिलेशन असल्यामुळे एक पर्टिक्युलर टाईपची वागणूक थोडी अपेक्षित आहे. आणि याचं पण म्हणजे जिथे आपण अर्बन एरियामध्ये थोडं जास्त प्रमाण आहे खेड्यामध्ये आता आपण जसं म्हणजे ज्या वातावरणात आपण वाढलो तिथे हे वाक्य
की आईवडिलांनी मारलं किंवा पाल्याला मारलं तर मुलं भेकड होतात किंवा हे आपल्याला लागू किंवा ग्रामीण भागात हे लागू होत नाही. हे पण बघितलं पाहिजे आपण की कुठे आणि काय. आणि ह्याचा विचार शिक्षण पद्धती, त्याचा जो सिलेबस आपण ज्याला म्हणू, अभ्यासक्रम जो आहे तो ठरवण्यासाठी करताना ह्या सर्वांगीण गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे आणि त्याला तेवढं टाईम द्यायला पाहिजे. बरोबर. तर आणि हा तुम्ही जो सांगितला आता की एक विद्यार्थी एवढा शिकला आणि करिक्युलममध्ये किंवा एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये तो नव्हता म्हणून त्याला तिथे ॲडमिशन दिलं नाही, राईट. तर हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी शहरी भागात मला वाटतं की काही पॅरेंट्स आहेत की जे एफर्ट्स घेऊ शकतात, पण हा काही पॅरेंट्स पुरता मर्यादित विषय नाही. हा सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे आणि लागू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण शिक्षण पद्धतीमध्ये त्याप्रमाणे बदल करायला पाहिजेत की हा प्रश्नच विचारायला नको. जेव्हा तुम्ही ते शिक्षण पूर्ण करून तिथे जाता तर त्यांना ते म्हणजे ते असलं, अरे ह्या भारतातून शिकून आला का, याला ह्या गोष्टीचं पूर्ण आहे तेवढं असायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली हे व्हायला थोडा वेळ लागेल, कारण की जसं आपण सांगितलं, म्हणजे आपण सुरुवातीला बोलत होतो की पालकांचा उद्देश पैसे लावणं आणि शिकवणं, कारण की त्याने मग शिकल्यानंतर पैसे कमवणं हाच होता. जसं की आपली शिक्षण पद्धती आपण आता म्हणजे कॉमनच विषय झालेला आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की ब्रिटिशांनी ही डेव्हलप केलेली शिक्षण पद्धती आहे आणि त्यांचा पण उद्देश होता की एवढं शिकवायचं की हे आपल्या ह्या कामासाठी नोकर तयार करणं हा मुख्य उद्देश होता की जो कुठेच स्टँड करत नाही जेव्हा आपण फिनलँडची शिक्षण पद्धतीचा विचार करतो. 100%. आणि फिनलँड आणि साऊथ कोरियाबद्दल आपण तर येणारच आहे पुढे. त्याच्या अगोदर मला असं विचारायचं आहे की तुमचं जे शिक्षण झालं हे कुठून झालं आणि ते मातृभाषेतून झालं का इंग्रजी माध्यमातून झालं, त्याच्याबद्दल सुद्धा मला ऐकायला आवडेल. आता माझं शिक्षण आमचं मूळ गाव वाशिममध्ये, म्हणजे महाराष्ट्रातच विदर्भ, ठीक आहे, आणि वाशिम जिल्ह्यामध्ये तिथे जवळका रेल्वे म्हणून गाव आहे तिथे, आणि जिल्हा परिषदच्या शाळेतच. जिल्हा परिषदच्या शाळेतच. आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, मलाही आश्चर्य वाटतं ते आठवलं की आत्ता माझाही मुलगा आहे, त्याला मी शाळेत टाकतो, मी पहिली काय त्याला नर्सरी KG तिथून त्याचे पुस्तकं कोणते काय त्याने अभ्यास केला नाही केला हे हा म्हणजे बघतो मी. मी एवढं ते ताण देत नाही किंवा त्याचं एवढं मला माहिती आहे की हे नाही मी काही केलंच नाही त्या वयात तर त्याला का मी अपेक्षित करू, मला ते काय. पण हा इथल्या सिस्टमचा भाग आहे की तुम्ही KG, सिनियर KG, ज्युनियर KG नाही केलं तुम्हाला पहिलीला नाही घेणार किंवा हे आता म्हणजे सरकारी शाळेमध्ये वेगळं आहे, पण प्रायव्हेटमध्ये तो प्रकार आहे. तर तो आपल्याला नाईलाज असतो का होईना प्रत्येक पालकाला तो स्टेप घ्यायला लागतो आणि भरपूर पैसा लागतो तिथे. तर असं त्याच्यावर येऊ आपण. पण माझं शिक्षण हे जिल्हा परिषदमध्ये. सांगायचा उद्देश हा की 4थीपर्यंत म्हणजे बाबा अभ्यास करायला पाहिजे, हे करायला पाहिजे सांगणारं कोणीच नव्हतं. जे काय ते शाळेत सांगायचे, शाळेत करायचे, आणि तिथून काही थोडंफार लिखापडीचं किंवा स्वाध्याय ज्याला म्हणतो आपण तो असेल तर तेवढा घरी करायचा केला. आणि शिक्षक पण एवढे की घरून करून यायचं हा नाही, पाठांतर हा विषय होता, पण ते पण नेमक्या तेवढ्याच गोष्टी की ज्या आपल्या 8-15 दिवसात व्हायच्या. नंतर वर्षभर पाठांतराचं ही बंधन नसायचं. जे पण शिकायचं ते त्या शिक्षण पद्धतीतच होतं, तिथे शिकायचं आणि आपण ते कोणी सांगितलं म्हणून शिकलो असं नाहीच आहे, किंवा कोणी यांना शिकायला पाहिजे म्हणूनच शिकवलं असंही नाही. ती पद्धतच अशी होती की बऱ्याच गोष्टी शिकून जायचो. आणि म्हणजे शिकायचं हा उद्देश किंवा हा पूर्ण सिस्टीममध्येच होता. बाकी असं इंडिव्हिज्युअली पॅरेंट्सनी की याला खूप काहीतरी करायचं किंवा माझंही की मला आता पुढे जाऊन असं शिकायचं, हे शिकायचं किंवा हे बनायचं किंवा ते बनायचं असं आता आपण आपल्या पाल्याचं ठरवतो तसं आमच्या पालकांनी काही ठरवलं नव्हतं. आणि मग आमची ती शाळा पण की दुपारच्या सुट्टीमध्ये गाव म्हणलं की नदी आली, विहीर आली, शेतं आले, बोरं आले, केळी आल्या, संत्री आल्या. मग जसा सीझन आहे, उन्हाळा आहे म्हणल्यानंतर आंबे आणि नदीवर पोहायला, हिवाळा आणि उन्हाळा आणि पावसाळा आहे म्हणल्यानंतर शेतात एकदा आता आपलं श्रावण वगैरे लागला तर ते ह्या सगळ्या गोष्टी शाळा करून मग तिथे आपोआप. ॲक्च्युली मी असं रिकमेंड करणार नाही की कोणा विद्यार्थ्यांनी करावं, हा मी माझा अनुभव सांगतोय की आम्ही म्हणजे भरपूर वेळा असं करायचो की जी मधली सुट्टी राहायची तिथे जायचं, घरी नाही जायचं आणि शाळेत पण नाही राहायचं. मग कुठे
कधी विहिरीवर पोहायला, नदीवर पोहायला, कधी शेतामध्ये आंबे खायला, बोरी खायला, किंवा आणि एकटाच नाही, असं हे राहायचे फिरून फिरून. कधी हे दोघं तिघं गेले, कधी ते दोघं तिघं केले, कधी पकडल्या जायचो तर त्या म्हणजे आंबे म्हणा किंवा बोरं म्हणा किंवा केळी म्हणा याच्याबरोबर अजून दुसराही प्रसाद मिळायचा. आणि गावामध्ये तुमच्यावर हात उचलायला किंवा तुम्हाला शिक्षा करायला पालकाची गरज नाही. गावात सगळेच व्यक्ती पालक असतात, सगळेच व्यक्ती शिक्षक असतात. फक्त एकच अट आहे की तो आपल्यापेक्षा थोडा मोठा असावा, बस. तर त्याला, आणि तिथे कोणी त्याला जाब विचारत नाही की तू माझ्या मुलाला का मारलं. त्याला उत्तर हेच मिळते की तू 2 का मारल्या, 4 मार. हे आईवडिलांचं हे असतं की, आणि त्याच्यामुळं मग काय, समाजाचं एक बंधन असतं आपल्यावर आणि आपोआप सगळ्यांना आदर देतो आपण. एक सगळ्यांची भीती वाटते कधी, जेव्हा चुकीचं काम करत असतो तेव्हा. तर हा तिथला म्हणजे सोशल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामुळे आपला आपोआप विकास होतो. कारण आपल्याला माहीत असतं CCTV आत्ताचे कन्सेप्ट आहे की सोसायटीमध्ये इकडे तिकडे इव्हन घरात पण CCTV लावतायत लोक की मुलं काय करतात. गावाकडे याची गरज नाही. कोणी बघितलं तर तो CCTV सारखं काम करतो. इव्हन CCTV पेक्षा पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते आहे की डायरेक्ट CCTV तर तुम्हाला चेक करायला लागतं तेव्हा कळतं काही चूक घडली का. गावाकडचे CCTV असे आहेत की डायरेक्ट तुमच्या घरी बातमी जाते तुम्ही जायच्या पहिले, आणि व्यवस्थित त्याचं म्हणजे घरचे पण तयारी करतात की वापस यांना तसं हे करू नये. तर त्यांची ती डील करण्याची पद्धत जी आहे ती आता म्हणजे काही लोकांना ते वाटू शकते की कसं तुम्ही समर्थन करू शकता हिंसेचं किंवा एखाद्या मुलाला मारलं. पण मला म्हणजे जेव्हा आई वडील मारतात तर या जगात कोणीच नाही हो की आई वडिलांनी एवढी तुमची काळजी करू शकेल. त्याच्यामुळं त्यांनी एखादी तुम्हाला चापट लगावली किंवा एखादं तुमच्यावर ओरडले तर त्याचा मला नाही वाटत की निगेटिव्ह प्रभाव पडावा म्हणून ते करतात किंवा हे होतात. ही समजण्याची जी हे आहे, ज्याला आपण हे म्हणू शकतो की वातावरण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये फुल्ली डेव्हलप आहे. आणि त्याच्यातून मग तसंच आम्ही मराठी मीडियम, 5वीला आम्हाला इंग्लिश आलं, तिथे पण ABCD. मग तिथे आम्ही ABCD कॅपिटल, स्मॉल, नंतर कर्सिव्ह आलं थोडं, आणि असा एक विषय होता की आमचा फोकस कधीच नव्हता. पण नंतर मग जसं जसं वाढत गेलं तसं कळलं की काहीतरी करायचं असेल, हे शिकायचं असेल तर मग तुम्हाला, आणि शिकणं म्हणजे कसं हळूहळू तुम्हाला गायडन्स असेल तर मुलगा तुम्हाला पहिल्या वर्गातच सांगू शकतो की मला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं. आम्हाला असं काही नव्हतं. आणि काय आमच्या आजूबाजूला पण शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक ह्या पद्धतीची सरकारी नोकर करणारी होती. त्यामुळे स्वप्नही आमची की याच्यापैकी एक काही होता आलं तर बघा, आणि मग त्याच्यात एक प्रायमरी शिक्षक व्हावं. D.Ed 12वी झाली की, कारण 12वी पर्यंतचं शिक्षण गावामध्येच, आणि D.Edला खूप महत्व पण होतं. D.Edला त्यावेळेस महत्व म्हणजे फिक्स सेटल लागला, म्हणजे तो शिक्षक झाला, सेटल झाला सगळं, त्यानं काही चिंता करू नये असा तो एक त्यावेळेसचा ट्रेंड होता. तर मग ऑब्वियस आहे की त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा आला, मग मॅनेजमेंटचा आला. तर आमच्या वेळेसचा तो D.Edचा ट्रेंड होता. म्हणजे आपल्या वेळेसच आपण काय फार नाही, पण मग तेव्हा तो एक ट्रेंड आला. मग 12वीत काय, तेव्हा कळलं की 11वी तसा म्हणजे ठरवून नाही, पण माझा कन्सिस्टंटली पहिला, कधी दुसरा, कधी तिसरा, कधी चौथा, कधी 5वा, अशा पहिल्या 5 मुलांमध्ये 6 मुलांमध्ये असं राहायचो फिरून फिरून. जेव्हा तुमचं जसं येतं तसं, तर तेवढ्या म्हणजे त्या रेंजचा होतो मी की पहिल्या 30-40 मुलं जर असतील तर पहिल्या 4-5मध्ये आपण राहू. त्या रेंजचं म्हणजे काही वेगळे परिश्रम किंवा फोकस न करता त्या रेंजमध्ये राहायचो. तर मग तसंच 12वीमध्ये की आता D.Ed करायचं, शिक्षक व्हायचं आहे, ह्या उद्देशाने थोडा तिथे पर्सेंटेज खूप लागायचं. मग ते पर्सेंटेजसाठी आपण प्रयत्न केले की आता अभ्यास करायचा. ते पण कधी 11वी झाल्यानंतर, की आता 11वीमध्ये पण परत तेच नदी, विहीर, पोहणं, फिरणं, क्रिकेट, हे फुल टू खेळायचं. कोणाचं बंधन बी नसायचं काय, असं एकदम म्हणजे मी म्हणेल की 70% खेळ आणि 30% अभ्यास, असा तो प्रवास होता. पण जो 30% होता तो एकदा त्याला तेवढी वेळ दिली की त्याला कोणी सांगणारं नसलं तरी ते तेवढं ग्रास्पिंग होऊन जायचं की जेवढं तुम्हाला काय लागतं की त्याच्यात पाढे यायला पाहिजे. एखादा पाठ जर तुम्ही वाचला तर त्याचे शेवटचे प्रश्न उत्तरं तुम्हाला यायला पाहिजे, आणि ते बऱ्यापैकी जमत होतं.
मग ते वाचन केल्यानंतर त्याचा म्हणजे त्याचा आत्मबोध झाला पाहिजे की याच्यात नेमकं काय आहे, काय आहे त्याचं मॉरल. आणि ते मॉरल आणि ते कळलं की मग त्याला दिवसभर तेच वाचायचं आणि वेगळेच नोटबुक आणन वर्कबुक आणन हे तो काही भाग नव्हता. बाकीचं जे आहे शिक्षणामध्ये पण त्याचा मग अवलंब व्हायचा आणि शिक्षणातून पण बरंच काही शिकायला मिळायचं. अशा पद्धतीने मग 12वी आली, 12वी झाली, D.Ed टार्गेट ठेवलं पण ते काय तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. D.Edला नंबर नाही लागला. काही गोष्टी चांगल्या व्हायच्या तर ते बरोबर होतं. त्यावेळेला आपल्याला वाटतं की वाईट झालं, मग काय ते नंतर आपल्याला कळतं की नाही यार ते योग्यच झालं. मग परत B.Ed करायचं. आता D.Ed हुकला, आता B.Ed करायचं आणि माध्यमिक शाळेवर शिक्षक लागायचं. हा पहिला टप्पा नाही आहे, दुसरा टप्पा. कारण की हे आपण शिकलेलं असतं की रुकना नाही, तुझे चलते जाना है, रुकना नाही आहे की तुम्ही चालत जा. तुमचं जे असेल ते तुम्ही मेहनत करत असाल तर ते कुठेतरी तुम्हाला मिळत असते, त्याचं तुम्ही चिंता करायला नको. आणि तसंच शिक्षण पद्धती पण तशी असायला पाहिजे की ती तशी करा, त्याच्यात टाकला की मुलगा तो सगळा हे झाला पाहिजे. मग B.Edला 3 वर्ष. मग परत तोच प्रश्न की गावात घरच्यांनाही माहिती होतं की हा म्हणजे याचं काय आहे की खेळण्यात जास्त लक्ष असं. मग काय की आता उच्च शिक्षण आहे, थोडंसं बाहेर जावं. मग बाहेर जायचं. मग गावातले आमच्या होते मित्रमंडळी की जिथे की जे गेलेले होते तिथे, आणि ते खरंच अभ्यासू आणि हे होते. म्हणजे त्यांच्या जवळपास तर आम्ही नव्हतोच, पण त्यांचं खेळण्यात कमी असल्यामुळे किंवा त्यांचा अभ्यास जास्त असल्यामुळे त्यांचे मार्क आणि ते पुढे असल्यामुळे त्यांचं नाव होतं की हां तू. आणि गावात सहसा एक ती पद्धत असते की तो बघ कसा करतो, तो बघ त्या सरांचा मुलगा बघ, त्या सरांचा मुलगा बघ. आणि गावाकडे जनरली सरांची मुलं ही थोडी बऱ्यापैकी हुशार आहेत असं मानलं जातं ना, असतात पण. आणि त्यांच्यासोबत जरी राहिलं तर तुम्हाला परिस्पर्श होऊ शकतो. तसाच माझा काहीसा प्रवास मी सांगेल. किंवा आमच्या गल्लीत गावातल्या गावात त्या मानाने सगळी ज्याला सिव्हिल लाईन म्हणतो आपण तर तशा पद्धतीचं वातावरण की जिथे मोठी मोठी घरं आणि कुणी भाड्याने राहील त्याच्यासाठी पण व्यवस्था, भाडेकरूंसाठी खोल्या, असं त्या याच्यामध्ये असल्यामुळे कर्मचारी वर्ग बऱ्यापैकी शिक्षक आणि पोलीस हे 2 कर्मचारी होते. मग त्या शिक्षकांकडे बघून त्यांचं गायडन्स घेऊन मग आमचेच एक शेजारी राहणारे जाधव सर होते, राऊत सर होते की ज्यांचे आम्हाला ज्यांनी शिकवलं, त्यांची मुलं मग त्यांनी उच्च शिक्षणासाठी तिकडे पाठवली. मग जास्त विचार करायचा नसतो, त्यांची तिथं गेली आणि घरच्यांना एवढंच माहीत की त्यांची त्या गावात गेली, औरंगाबादला ज्याचा छत्रपती संभाजीनगर आहे तिथे, तर तुम्ही पण तिथे जा. म्हणजे एक आधार पण राहतो आणि त्यांच्यासारखं तुम्ही. बाकी घरच्यांना असं की शिक्षणातलं कारण त्यांचं त्यावेळेचं एवढं काही हे नसल्यामुळे काय शिकायचं, कसं शिकायचं, काय नाही, सगळं आपले डिसिजन आपण घ्यायचे. घरचे फक्त पैसे संपले, फोन करायचा, पैसे. आणि घरच्यांना पण ते माहिती होतं, घरचे म्हणजे वडील, की निरोप आला किंवा फोन आला, त्यावेळेस लँडलाईन होते, की फोन आला म्हणजे याचे पैसे संपले, याला पैसे पाठव. वडिलाला तेवढं किती मागितले त्यांनी, एवढा त्यांचा कॉन्फिडन्स होता की याचा फोन आपल्याला तेव्हाच येऊ शकतो, बाकी याला कोणती अडचण पण येणार नाही, आणि आली तर हा आपल्यापर्यंत येणार नाही, फक्त पैशाच्या साठीच हा आपल्याला हे करू शकतो, बाकी हा सगळं हँडल करू शकतो, बाकी ऑलराऊंडर आहे पोरगं, एवढं त्यांना भावाला म्हणजे विश्वास होता. आणि तुमचे वडील सुद्धा मला असं वाटतं की शेतकरी होते का कोणत्या सरकारी जॉबमध्ये? शेतीच आमची, म्हणजे शेतीच होती. ॲक्च्युली आमचं म्हणजे मूळ गाव दुसरं होतं, जिथून मग आम्ही स्थलांतरित झालो की मग इकडे जवळक्याला आलो. तिथे मग थोडं दिवस दुसरे की जिथे आमची आत्या होती की ज्यांच्याकडे खूप शेती होते, 400-500 एकर. मग त्यांच्या आधाराने की या इथे राहा, आम्हाला हे होईल आणि तुम्ही. मग तिथे करत करत त्यांनी शेती केली, नंतर शेती घेतली, नंतर स्वतःची पण शेती घेतली. पण ती शेती कोरडवाहू आणि विदर्भ म्हणजे दुष्काळासाठी आणि आत्महत्यांसाठी प्रसिद्ध भाग आहे. त्याच्यामुळं वडिलाला, आणि तुम्हाला जर सांगितलं की आमचं घर ज्या एरियामध्ये आहे तिथे बहुतेक व्यावसायिक आणि उच्च शिक्षित किंवा कर्मचारी वर्ग, तर त्यांच्याकडे बघून वाटायचं की बाबा हे शेतीत गेल्यापेक्षा मुलं कुठेतरी 2 वर्ष किंवा 2 वर्ग शिकले आणि कुठेतरी काहीतरी याला लागले तर थोडंसं चांगलं होईल, की यांना निसर्गावर यांचं आयुष्य अवलंबून नको की जे त्यांनी भोगलं. बरोबर. आणि हा खूप स्ट्रॉंग डिसिजन होता वडिलाचा की काही झालं तरी शेतीत नाही आणायचं. आणि मग शेतकऱ्याला असं असतं की जेव्हा शेतीची कामं सुरू होतात तेव्हा तो कंट्रोल नाही करत, त्याला किती माणसं असले तर कमी पडतात. मग हे एक मला वाटतं मोटिवेटिंग पॉईंट असेल वडिलासाठी, किंवा याच्यामुळे बी ते की शेतीच नको घरी, यांना काय शिक्षणाला लागतं आम्हाला सांगायचे, ते तुम्हाला काय शिकायचं ते शिका, त्याचं पैसा आपण देऊ, नंतर
काय करायचं ते करा. हा एकदम म्हणजे सोपं त्यांचं आहे. बाकी काय करायचं, कसं करायचं काय नाही, फक्त पैसे मागा, पैसे देऊ, पण शिका काहीतरी, त्याच्यातूनच मार्ग काढा, अशा पद्धतीचा त्यांचा तो निर्णय. आणि मग त्यांचा निर्णय काय, आपल्याकडे जनरली आईवडीलच निर्णय घेतात. आणि आपण आणि एक आवर्जून मी सांगेल की जो मुलगा किंवा मुलगी किंवा पाल्य, तुम्ही तुमच्या आईवडील जे तुमच्यासाठी स्वप्न बघतात, तुम्ही जर त्याच्याशी कनेक्ट झालात आणि बस ते बघा की तुमचं, आणि प्रत्येकाचे आईवडील बघतात की माझ्या मुलाने काय करावं, त्याच्या ज्या लेवलला असतील त्या लेवलनुसार त्यांची स्वप्न असतात. डॉक्टर असेल तर डॉक्टर बनावा, किंवा अशिक्षित असतील तर शिक्षित बनून काहीतरी नोकरी मिळवावी, किंवा काहीतरी त्याच्यातून म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून पैसे मिळवावे. तर असं प्रत्येक हे असतं. तर मी तर सांगेल सोपं की काही गायडन्सची गरज नाही, गुरुची गरज नाही. तुम्ही फक्त आपल्या आईवडिलांकडे बघा की त्यांना ते तुमच्यात काय बघतात, त्यांना काय वाटतं की तुम्ही काय झालं पाहिजे, आणि बस त्या मार्गावर मार्गक्रमण करत राहा. तो मार्ग तुम्हाला तिथेच घेऊन जातो. आणि आईवडील हे आपल्यासाठी चांगलाच विचार करतात. तर हा एक हे होतं की त्यांनी ठरवलं तसं की माझ्या मुलांनी असं केलं पाहिजे, शेती विकली, मग शिक्षणात हे केलं. आणि त्यांनी स्वतःसाठी कधी म्हणजे पैसे हे खर्च नसतील केले, पण शिक्षणासाठी सांगायचं, त्याच्यात त्यांनी कधी 1 रुपया जास्तही दिला नसेल, पण जेवढा अमाऊंट सांगितलं त्याच्यापेक्षा कमीही दिला नसेल. तर तो विश्वास पण, किंवा तो एक जो आपण म्हणतो की तो विश्वास पण आपण पात्र मिळवायला लागतो, की त्यांना एवढं माहीत होतं की हा काय असेल तो असेल मुलगा, पण त्याला तेवढी जाण आहे की किती पैसे मागायचे आणि त्याचं काय करायचं. हा कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्या आईवडिलाला दिला तर नंतर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं जे शिक्षण, जसं तुमचं लॉ कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा काही वर्ष काम केलेले आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्राध्यापक म्हणून एका नामांकित कॉलेजवर रुजू झाले. तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा कॉलेजवर काम करत असताना तुम्ही मातृभाषेतून किंवा मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की तुमचं काही नुकसान झालं, की तुम्हाला असं वाटतं की तुमचा त्याच्यामुळं फायदा झाला, की कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास वाढला? तुमचं काय मत आहे? नाही, मी तर म्हणेल आत्मविश्वास वाढलाच. मराठीत शिकल्यानं माझं काहीही नुकसान झालं नाही, काही नुकसान नाही. नंतर मी जसं आपण 12वी DEDला लागलं नाही, नंतर BEdचा प्रयत्न केला. BEdला नंबर लागत होता, म्हणजे सरकारी कॉलेजमध्ये लागत होता BEd करून माध्यमिक शिक्षण. पण त्यावेळेसची शिक्षणात जे वातावरण होतं की तुम्ही ते शिक्षण तर घेऊन टाकाल की BEdचं तुम्ही BA-BEd व्हाल, MA-BEd व्हाल, पण जेव्हा तुम्हाला एक तर सरकारी शाळा, आपण जर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा जर विचार केला तर हायर एज्युकेशन हे बऱ्यापैकी महाराष्ट्रात सरकारी जरी असलं तरी ते प्रायव्हेट व्यक्तींच्या हाती आहे. उच्च शिक्षण, ज्याला आपण म्हणतो उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षण तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट देतं, जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद असेल तिथे आहे, RTE पण आहे, त्याच्यामुळे पण आहे. पण आणि हा आत्ताचा प्रश्न आहे, हा म्हणजे उच्च शिक्षण जे आहे त्याचं जर आपण ह्या आजूबाजूच्या राज्याचा विचार केला तर असं बघतो आपण की तिकडे शासनाची महाविद्यालय आहेत, शासनाची म्हणजे सरकारनीच कॉलेजेस निर्माण केली आणि त्याच्यावर मग सरकारचा कंट्रोल पूर्ण. महाराष्ट्रात थोडी वेगळी सिस्टम आहे की महाराष्ट्रात आपण पण ऐकलं असेल एडेड अनएडेड हा प्रकार आहे. एडेड म्हणजे काय की प्रायव्हेट माणसाची संस्था आहे पण त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार शासन करते. अनएडेड म्हणजे काय, प्रायव्हेट माणसाची संस्था आहे आणि त्याचा पगार पण त्याच माणसाने, संस्था चालकाने करायचं असतं. आणि मग बाकी कायदे आहेत की त्याचं रेग्युलेशन कसं होतं, UGC आहे किंवा बाकी जर डिफरंट स्ट्रीम बघितलं तर त्यांचं ते पण आहे. फार्मसीचं वेगळं आहे, टेक्निकल एज्युकेशनचे ऑथॉरिटी आहे, लॉचे बॉडीज आहेत, त्या कंट्रोल करतात त्याला. पण आणि मग ह्याच्यामुळं काय झालं की BEd केलं, आता BEd करायचं आहे, BEdला नंबर लागतोय, करायचं, पण नंतर काय, कारण की तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस खूप कमी आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जसं लॉमध्ये आपण बघितलं तर तुम्हाला बोटावर मोजण्या इतके 10-12 कॉलेजेस असतील की जिथे 400च्या वर, 500च्या जवळपास, त्याच्याही पेक्षा म्हणजे तेवढी जवळपास प्रायव्हेट कॉलेजेस आहेत.
मग तुम्हाला तुमचं BEd केलं तर तुम्ही माध्यमिक शाळा पण तशाच आहेत की एडेड अनएडेड. मग एडेडचा पगार शासन देतो, पण त्याची जागा भरणं हे आहे त्या संस्था चालकाचा बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल असतो. नियमानुसारच करतात, पण थोडा बहुत कंट्रोल असतो. आणि मग तिथे थोडासा बऱ्याच गोष्टी तिथे लागतात, ज्या म्हणजे आपण आर्थिक व्यवहार थोडासा करावा लागतो. आणि तो पण आता म्हणजे तसं बघितलं तर आर्थिक व्यवहार पण हा सेकंडरी येतो की तेवढा तुमचा तिथे सोर्स पण असला पाहिजे. कारण हे सगळे राजकीय लोकांचे शैक्षणिक संस्था आहेत, तर ते सगळं त्यांचं पर्स्पेक्टिव्ह संस्थेमध्ये त्यांच्याच फॅमिलीमधले लोकांना भरती करण्याकडे त्यांचा कल असतो आणि कोणाचंही राहील ते त्याच्यात हे नाही. आणि सिस्टीम तशी उभी राहिली तर आता आपण काही सिस्टीमलाच हे करण्यात ते करण्यासाठी आपण काही शिकत नव्हतो, पण ही सिस्टीम अशी आहे हे कळलं, त्याच्यामुळे मी डायव्हर्ट केलं. घरच्यांचं हे होतं की जसं 12वी झाल्यावर, हे माझं सांगतो, घरच्यांचं होतं 12वी झाल्यावर याने किंवा हे करून याने वकील व्हावं. पण आपल्याला माहीत होतं की इंग्लिश 5व्या वर्गात आलं, नंतर हे झालं, मग तिथून इंग्लिश तर तो आणि लॉचा अभ्यास हा जनरली इंग्लिशमध्ये आता बदललं आहे, आता मराठीत पण आहे, तेव्हाही असेल, पण तो जनरली इंग्लिशमध्येच आहे. मग इंग्लिशमध्ये, आणि घरच्यांचं असं होतं की घरून जा, कुठे शिकायला जायचं जा, पैसे घे, एकदा फेल झाला की घरी यायचं. 80-80 हे एकदम त्यांचं सोपं रूल. आम्हाला बाकी कळत नाही, आम्हाला एवढं कळतं मुलगा पास झाला फेल झाला, टक्केवारी पण तुलाच ठेव. पण ते 80-80 एक विषय राहिला, दुसरा काढला, तिसरा. तर हे वडिलांचे खूप कमी वाक्यात बोलायचे. आणि त्यांचं म्हणजे मेरा काय म्हणतो ना आपण, ते बाहुबलीचं आहे की मेरा आदेशी मेरा काय अनुशासन शासन है शासन. हां, शासन. ते तसं की एवढं हे करायचं, याच्यात बसत असाल तुम्हाला काय करायचं का, आमचे हे बॉर्डर लाईन आहे, याच्या बाहेर नाही गेले पाहिजे, गेले तर तुम्ही मग स्वतःच्या याच्यावर हे करा. तर तेवढं ते पाळून हे करायचं. मग लॉमध्ये ग्रॅज्युएशन करताना इंग्लिश ऑनर घेतलं की या 3 वर्षात इंग्लिश थोडीशी पक्की, ते मराठीचा आपला तो फ्लेवर जात नाही, पण तो कॉन्फिडन्स, ती समजण्याची, मेहनत करण्याची तयारी ही मातृभाषेतून शिकल्यामुळं तो मेंदू डेव्हलप झाला की ही गोष्ट आपल्याला नाही, याच्यासाठी आपण थोडे जास्त एफर्ट केले तर ते अशक्य नाही, करू शकतो. तर ही समज आता खरंच आपण त्याच्यात हे झालो का, तर अजून तो पण एक हे राहील की, कारण कधीच तुम्ही कशात एक्सपर्टीज होऊ शकत नाही. पण एक प्रयत्न, मला असं वाटतं की नेहमीपर्यंत शेवटपर्यंत तो एक विद्यार्थी असतोच. आणि कोणतीही नवीन गोष्ट शिकायची जर असेल तुम्हाला, तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्ही ते मान्य केलं पाहिजे की ही गोष्ट मला येत नाही. जर तुम्ही म्हणलं की मला ही गोष्ट येते, तुम्ही पुढची गोष्ट शिकू शकत नाही. अगदी. हा विद्यार्थी असो किंवा कोणी असो, अगदीच हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ते ऍक्सेप्ट करणं की मला ही गोष्ट येत नाही, मगच तुम्ही ती पहिली पायरी तुमची की तुम्ही शिकू शकता. तर मी ते 12वीतच ऍक्सेप्ट केलं की मला थोडंसं इंग्लिश पक्क करायला लागेल, तेव्हा मी लॉमध्ये शिकेल. मग मी इंग्लिश ऑनर घेतलं, मग तिथे थोडंसं डेव्हलप झालं. नंतर मग लॉ केला 5 वर्ष. आणि असं होतं की काहीतरी लॉयर झालं म्हणजे काहीतरी तुम्ही नंतर चिंता नाही तुम्हाला. आता ज्या सिस्टीमला हे करून मी माझं BEdचं सोडून इकडे आलो, लॉ केल्यानंतर काही तुम्हाला लॉची एक वेगळी सिस्टीम असते की जिथे तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे लॉयर लोकांनी तिचा तरी कधी काही प्रॉब्लेम नसतो, ते कोणत्याही परिस्थितीत कसेही तो टिकू शकतात. पण जो मुळात हे होता की 12वीत मला DEd करायचं, म्हणजे शिक्षण होण्याचा जो एक आपला कॉन्शियसनेस, कारण पहिलं काय व्हायचं तर मला तेच आठवलं की DEd शिक्षक आजूबाजूला दिसतात, प्राथमिक शिक्षण, मला पण शिक्षक व्हायचं. पण ती DEdची तिथे नंबर लागला नाही म्हणून तिथे 12वीला गेलं. मग ग्रॅज्युएशनला परत ती सिस्टीमचा तो घोळ लक्षात आला की इथे पैसे, तर आपले वडिलांचं असं होतं की तुम्हाला जर पैसे भरून नोकरी लावायची असेल तर मग शिकताच कशाला. तर ते सिस्टीममधून आपण स्किप केलं, मग लॉ केलं. आणि मग लॉ केलं, आता झालं लॉ, फायनल इयरची परीक्षा दिली आणि आता आपल्याला कोर्टात प्रॅक्टिस करायची किंवा नोकरी करायची असं आहे. आणि पैसे कमवणं मस्ट, म्हणून मग मी सायमल्टेनियसली बाकी पण गोष्टी करत आणि गव्हर्नमेंटच्या काही परीक्षा दिल्या. तर लॉ झाल्यानंतर माझं कोर्टामध्ये माझी म्हणजे सरकारी जो आपण म्हणतो कनिष्ठ लिपिक, तर त्या पदावरची मी त्या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये होतो. ती रिटर्न पास झालो आणि बाकी लॉ होतं त्याच्यामुळे इंटरव्ह्यू होणार होतो आणि टेस्ट, बाकी टायपिंग टेस्ट वगैरे होतात ते. तर म्हणलं हे, पण मग तिथे आम्हाला आमचे एक मित्र भेटले आणि मग ते म्हणजे सायमल्टेनियसली इकडे हे प्रिपरेशन आणि उच्च शिक्षणासाठी मग पुण्याच्या सिम्बायसिसला प्रयत्न केला.
नंतर पुणे विद्यापीठात प्रयत्न केला, मग पुणे विद्यापीठाला नंबर लागला आणि तिकडे तो गव्हर्नमेंटचा जॉब. आता ज्याला एकदम पैसाही पाहिजे आणि पण मित्र असे होते की ते गाईड करत गेले. एक मित्र होते आमचे, त्यांचे वडील जज तिथे छत्रपती संभाजीनगरलाच, मग त्यांचं तिथून झालेलं. त्यांनी सांगितलं की गणेश तू नोकऱ्या तुला मिळत राहतील, पण तू ते LLM कर, त्याच्यामुळे तुझे अंडरस्टँडिंग हे वगैरे वाढेल. आणि तिथे मिळायला खूप म्हणजे लोक प्रयत्न करतात. आणि आपलं पण तसं एक पॅशन होती की पुणे, ज्याला ईस्टचं ऑक्सफर्ड म्हटलं जातं, की तिथे आणि पुणे विद्यापीठात आणि त्या लॉ डिपार्टमेंटला नंबर लागतो. मग तो एक आनंद. मग ते मी घरी काही सांगितलं नाही ते नोकरीचं, तिथे पुढे प्रोसेसच, इंटरव्ह्यूला गेलो नाही किंवा ते स्किप केलं आणि इकडे. आणि मग इकडून परत ते LLM करून मग नेट सेट आणि मग परत कॉर्पोरेटमध्ये 3-4 वर्ष जॉब केला, जिथे की मला त्याचा हा फायदा झाला की जो एक न्यूनगंड होता की कसं तुम्ही म्हणजे क्लायंट तिथे US, UK, ऑस्ट्रेलिया हे क्लायंट राहायचे, सगळं इंग्लिशमध्ये डील करायचं. आणि बाकी मॅटर पण त्यांचे डेटा प्रोसेस करणं, लिटिगेशन म्हणजे लॉच्याच फील्डमध्ये होतो, लिटिगेशनमध्येच. पण मग त्यांचे डॉक्युमेंटेशन, त्यांना गायडिंग, त्यांना असिस्ट करायचं. तर त्यामध्ये अजून थोडी सुधार झाली की पुढच्याला काय पाहिजे हे करताना तुम्ही फक्त त्याच्यासाठी अजून मला त्या वेळेस पण एफर्ट्स घ्यायला लागले आणि त्या एफर्ट्सचं ॲप्रिशिएट पण झालं प्रत्येक वेळेस प्रमोशन ह्या त्या 3-4. पण मग परत नेट सेट निघालेलं, मग तो जो शिक्षक आहे आतला तो काही हे करत नव्हतं, बसू देत नाही शांत. हां, मग परत एका नामांकित संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून, मग तिथून आता प्रायव्हेटमध्ये असल्यामुळे आपलं जिथे जसं आपलाही विकास होईल आणि जिथे जायचं तिथे इमाने इतबारे काम करायचं. जेव्हा एका जागी आपण कोणत्याही संस्थेत जातो किंवा कुठेही कामाला जातो, तिथे गेल्यानंतर माझं ते काम आणि मला काय मिळतं हे मी कधीच कनेक्ट करत नाही. मी तिथे काम करायला गेलो, मी त्यांचं जे काय असेल ते पूर्ण आपलं 100% देऊन काम करायचं. बाकी कारण प्रायव्हेटमध्ये थोडे वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि कॅल्क्युलेटिव्ह असतात. माझं कॅल्क्युलेशन एकच असतं, मी काम करायला चूज केलं आहे आणि मी काम करायला इथे आलो ना, मग जे येईल ते, जसं येईल तसं, कामाला नाही आणि आपल्या पद्धतीनं 100% दिलं की असं कोणतं काम नसतं की तुम्हाला येत नाही. इच्छा पाहिजे. बरोबर. आणि ती इच्छा प्रबळ. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की जसं मातृभाषेतून शिक्षण आपण म्हणतो, परंतु सरकारी शाळांची जी परिस्थिती आहे सध्या, आता याच्यामध्ये काही अपवाद आहेत. असं नॉर्मली असं मानलं जातं की सरकारी शाळेमधलं शिक्षण हे चांगलं शिक्षण नाही आहे, परंतु काही शाळा त्याला अपवाद आहेत. आणि काही जे नवीन शिक्षक काही आहे, आता जे ध्येयवेळे शिक्षक आहेत, त्यांनी अथक प्रयत्न करून, अथक मेहनत करून आज काही शाळा इतक्या लौकिकाला आणलेल्या आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला मी उदाहरण सांगेल की एक पुणेमध्येच एक शाळा आहे वाबळेवाडी, तिथं वारे सर म्हणून होते. त्यांनी ती शाळा इतकी डेव्हलप केली की आज त्या शाळेमध्ये ॲडमिशनसाठी 600-700 मुलांचं वेटिंग असते, अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. अगदीच. आणि त्यांनी ते मेहनत केल्यामुळं आज ती मुलं नुसती इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवत नाहीत, तर ते इतर जागतिक भाषासुद्धा तितकी चांगली बोलायला लागलेले आहेत, जसे जर्मन, फ्रेंच, जापनीज ह्या भाषा ते सुद्धा ते मुलं शिकतात. आणि स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्रामधून त्यांची पहिल्या 50 मुलं ही त्यांच्या शाळेची असतात, जिल्हा परिषद शाळेची. अगदी. त्याच्याशी एक शाळा आपली तुम्ही जर सांगितलं तुमच्या वाशिम जिल्ह्यामध्येच आहे, साखरेची शाळा. त्या शाळेमध्ये दरवर्षी 20 मुलं, 15, 14, 18, 19 मुलं दरवर्षी नवोदयला सिलेक्ट होतात. आणि त्याच्या मागं त्या शाळेच्या पूर्ण स्टाफची टीमवर्क आहे. अगदी पहिलीपासून त्या मुलावर इतकं मेहनत घेतली जाते की त्याच्यानंतर ते 5वी मध्ये आल्यानंतर तो मुलगा 80 पैकी 79 मार्क घेतो नवोदयला. तशीच मग स्कॉलरशिपची परीक्षा, तिथं सुद्धा रिझल्ट आहेत. आणि एवढंच नाही तर आणखीन एक तुम्हाला मी सांगेल की डॉक्टर होमी बाबा ज्युनियर सायंटिस्ट एक्झाम नावाची एक परीक्षा असते, जी विज्ञानाशी रिलेटेड परीक्षा आहे. आणि आपल्या गावामध्ये वैज्ञानिक सोच तयार करणं मुलांमध्ये हा आपल्या संविधानाचा उद्देशिका सुद्धा आहे. करेक्ट. तर त्याच्यासाठी त्या शाळेनी होमी बाबाची परीक्षा आहे, जी आतापर्यंत फक्त प्रायव्हेट शाळेमध्येच मुलं घेत होते, ती त्या सरकारी शाळेनं द्यायला सुरुवात केली. शिक्षकांनी मेहनत घेतली, तिथं मागच्या वेळेस 46 मुलं बाद झाली.
अगदी. आणि तो सुद्धा एक रेकॉर्ड आहे की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये दुसरी कोणतीही शाळा नाही जिथं नाही, ह्याच्यामध्ये आपण तेच म्हणू की आता शाळा तर भरपूर आहेत आणि तो शिक्षकाचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं की म्हणजे सगळ्याच झेडपी शाळा ॲक्च्युली काय आहे की याचं जे व्यावसायीकरण झालं आहे शिक्षणाचं, त्याच्यामुळे पैसा आला आणि पैसा जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन फ्लोट करतो तशी इन्फॉर्मेशन आपण रिसीव्ह करतो आणि मग जो डेटा असेल तोच आपण ॲनालाइज करतो. तर जनरली हे कमर्शियलायझेशन वगैरे असेल पैसे शिक्षणाचं, तर त्याचा ते म्हणतं बाकी शिक्षणाचा कणा हा पैसा कधीच नाही. शिक्षणाचा कणा हा शिक्षकच आहे आणि शिक्षकाला कोणीच रिप्लेस करू शकत नाही. तर शिक्षक आता पहिले जे होते, पहिला प्रिफरन्स हा विद्यार्थ्यांचा शिक्षक होण्यावर राहायचा. जे 12वी ठेवायचे म्हणजे क्रीम विद्यार्थी हे शिक्षक व्हायचे आणि ते बाय चॉईस व्हायचे. कंपल्शन नव्हतं किंवा हे नव्हतं. नंतर त्याला थोडं फॅसिनेटिंग रूप आलं की शिक्षक झालं की आपण हे होतो. नंतर प्रायव्हेट संस्था एडेड अनएडेड की जिथे नंतर हे आर्थिक व्यवहार व्हायला लागले, त्याच्यामुळे मग तो जो कोअर शिक्षक होता तो थोडा मागं पडला आहे ना. तर तिथे मग तो त्या यांचं वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्मित झाले. अदरवाईज शिक्षक हा जर एफर्ट्स घेतो तर इव्हन मी म्हणेल की इन्फ्रास्ट्रक्चर पण दुय्यम आहे. शिक्षक असेल तर तो कशावरून पण कशाने पण कुठे पण काही शिकू शकतो. आणि आपण भारतीयांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने तर कधीच रडायला नको किंवा त्याचं उदोउदोई करायला नको की आपली जी शिक्षण परंपरा आहे, तक्षशिला बघा किंवा अजून त्याच्या गुरु शिष्य परंपरा बघा, ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर हा कधी रिक्वायरमेंट नव्हताच. कारण की त्यांना नोकर घडवायचेच नव्हते. शिक्षण पद्धतीतून त्यांना एक काय म्हणू आपण की सुजाण नागरिक, एक सुजाण सुज्ञ माणूस घडवायचा होता की जो एक बरोबरच डिसिजन घेईल आणि एक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की सद्गृहस्थ किंवा तो त्याला शिक्षण म्हणलं तर त्याच्यावर ते बर्डन राहायचं की त्याने चूक करायची नाही, चुकीचं वागायचं नाही. तसा माणूस घडवण्याची शैक्षणिक परंपरा आपल्या देशामध्ये होती की जी नंतर याला बरीच कारणं आहेत की आपल्यावर केलेलं राज्य म्हणजे मोगलांचं असेल किंवा ब्रिटिशांचं तर ते कोणी असो ते आपापल्या पद्धतीनं हे झालं. आपली आपण म्हणतो की आपली जी भरपूर जबाबदारीयुक्त जी शैक्षणिक पद्धती होती की एक सुज्ञ नागरिक तयार करायचा, ती आपली होती आणि आपल्याला आपलीच विद्यार्थी घडवायची होती आणि त्यांना आपल्यासोबत ठेवायचं होतं म्हणून तशी डेव्हलप केली. नंतर जे राज्यकर्ते असतात किंवा रूलर ब्रिटिशर्स म्हणा किंवा बाहेर म्हणा, ते त्यांनी त्यांच्या याने केलं. पण आता आपण ते पण धन्यवाद मानायला पाहिजे की ह्या गोष्टी उशिराने का होईना रिअलाइज होत आहेत आणि आता जी नवीन शैक्षणिक वाढत आहे. याच्या पहिले पण तो टक्का खूप कमी होता की याची जाणीव होती असं बोलल्या जात होतं. पण बघा आपण ज्या सिस्टममध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो, इथे ठीक आहे की काय म्हणतो आपण की कारवा बनने के लिए पहले किसी ने शुरुआत करनी चाहिए, चलना चाहिए. तर इथे बोलणारी होती. पण जोपर्यंत असं आपण ह्या एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा स्ट्रक्चर्ड सिस्टममध्ये राहतो, इथे हा जर चेंज करायचा असेल तर हा एका गावापुरता, एका शहरापुरता किंवा एका बंच ऑफ विद्यार्थ्यापुरता किंवा एका ठराविक विद्यार्थ्यांसाठी करून त्याचं आउटपुट आपल्याला मिळणार नाही, त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही, तो बदल आपल्याला दिसणार नाही. जर हा बदल पाहायचा असेल तर एकत्रित ही सार्वत्रिक शैक्षणिक पद्धतीच आपण बदलायला पाहिजे आणि त्याचे तुम्हाला हे पण बदलल्यानंतर अडचणी येतील. सुरुवातीला खूप अडचणी येतील. जसं आता नवीन शैक्षणिक धोरण आहे ते इम्प्लिमेंट करताना खूप अडचणी आहेत की तो क्रिटिसिझम केला जातो की रिसोर्सेस आहेत का, यांचं काही प्लॅनिंग असतं. अरे असं कधीच नसतं. एकदा सुरुवात तुम्ही मग ती नवीन गोष्ट कशी तुम्ही जेव्हा आपण म्हणतो की ही नवीन गोष्ट सुरू करतोय आणि जे सगळेच पहिले माहिती आहे तर मग त्याच्यात नवीन काय राहिलं. बरोबर. आणि कोणती नवीन गोष्ट सुरू करताना अगोदर त्याचा विरोधच होता. आता ह्याला आपण एकदम नवीन पण नाही म्हणू शकत कारण की याचा आउटकम काय हे आपण आपल्या म्हणजे काही वर्ष मागे गेलो तर हे बघितलेलं आहे. आपण ती सिस्टम आपण रिप्लेस करतो असं जरी म्हणलं तर वावगं ठरणार नाही की जी सर्वसमावेशक आहे आणि फक्त नोकरदार घडवणारी नाही तर संशोधक, एक सुजाण नागरिक आणि एक जबाबदार व्यक्ती घडवण्यासाठी जसं आपण फिनलँडचं बघतो की त्यांचा उद्देश तो आहे. आणि तो उद्देश हे करण्यासाठी काही जे मापदंड असतात ती मापदंड त्यांनी अंगीकारलेली आहे की जिथे
त्यांचं काहीही कॉम्प्रोमाइज नसतं. अपवादात्मक परिस्थितीत आपल्याकडे ते असेल. आणि पण आता ह्या पद्धतीने मला तरी वाटते की ठीक आहे, सुरुवात आहे, थोड्याशा अडचणी येतील, रिसोर्सेस नाही आहेत की आपण वेगवेगळे विषय सिलेबसमध्ये ॲड करतोय किंवा अभ्यासक्रमामध्ये आपण आता ती समाविष्ट केलेली आहेत. पण तशी की जसं लोकल फोक्स आर्ट असो, कला असो, संगीत असो, हे एवढ्या प्रमाणावर आपल्याकडे रिसोर्सेस आहेत का? नाही. आपण त्या प्रश्नाला आलं तर अजून याच्यावर डिटेल चर्चा करूच. नक्कीच त्या प्रश्नावर आपण येणारच आहोत. आणि जसं तुम्ही सांगितलं की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर किंवा आपल्या इथं असा एक समज आहे की इंग्लिश मिडियममध्ये जर तो शिकला तर तो प्रगती करेल आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकूनच तो जगात कुठे जाऊ शकतो आणि कोणत्याही देशाची प्रगती इंग्लिश मिडियममुळेच होऊ शकते, असा एक समज आपल्या देशामध्ये झालेला आहे. तर याला अपवाद जसं तुम्ही सांगितलं की फिनलँड असेल किंवा साऊथ कोरिया असेल, याचं पण तुम्ही मला उदाहरण सांगा की त्यांनी कसं प्रकारे त्यांनी हे अचीव केलं. कारण जसं मी आज जर बघितलं तर साऊथ कोरियामधले जगातल्या जर तुम्ही 1000 सर्वात मोठ्या कंपन्या जर निवडल्या, 900 कंपन्या साऊथ कोरियाच्या आहेत. अगदी. आणि याचं मूळ कारण काय की त्या लोकांना ते शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून मिळालं आणि त्या शिक्षणाचं त्यांचं म्हणजे शिक्षणाचा मूळ उद्देश हा तुम्हाला विचार करायला भाग पाडणं हा असला पाहिजे. विचार करायला, तुम्हाला एक माणूस म्हणून विचार करायला भाग पाडणं, उत्तेजित करणं हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. आणि तो उद्देश तुम्ही जर दुसऱ्या भाषेमध्ये शिकत असाल तर ती परत मी तो शब्द वापरेल एक की थोडं पोपटपंची टाईप होतं. 100% आता म्हणजे हे तसंही पण नाही. खूप कुटुंब किंवा अशा भारतामध्ये पण वातावरण आहे की ज्यांचं म्हणजे इंग्लिश ही मदर टंग सारखीच वापरली जाते. त्यांच्या घरात पाळलेच नाही तर आई वडील सगळं अवतीभोवतीचं वातावरण तसं असतं. तर तिथे ते सुटेबल पण असू शकतं. पण जिथे आईवडिलांना किंवा रुरल भागात आपण जर म्हणू की ग्रामीण भागात तिथे आईवडिलाला ते कळत नाही आणि मुलाला अशात याच्यात ढकलायचं की तू जा आणि याच्यात काहीतरी त्याला आधार पाहिजे, तिथे आधार पाहिजे. आणि घरी आल्यावर काय करायचं तुम्हाला तिथून सांगतात. आणि प्राथमिक शाळेपेक्षा म्हणजे सरकारी शाळेपेक्षा प्रायव्हेट शाळेमध्ये होमवर्क हा म्हणजे खूप छान वाटतो पाल्यांना पण की माझा विद्यार्थी म्हणजे माझा पाल्य आला की हा तो पालकांना असं वाटतं की माझा पाल्य आला की तो अभ्यास करतो, हे करतो, हे लिहा ते लिहा, आणि बाजू सरकारी शाळेत हा तर खेळतच राहतो. आता इकडे थोडं म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये ते तो आणि हे पूर्ण सायकोलॉजिकल वातावरण तयार करून पॅरेंट्सची सायकोलॉजी काय असते, त्यांना कुठे हे करायचं, कुठे त्यांना स्टॉप करायचं, कसं. आणि आपण जर पूर्ण याचा युनिव्हर्सचा विचार केला ना तर हे कोण रन करत असेल तर भीती हा जो एलिमेंट आहे, भीती हा जो घटक आहे हा रूल करतो सगळ्या गोष्टी. भीती ही काढून टाका तुम्ही, कोणी कोणाला काहीच समजणार नाही. बरोबर आहे. याच्यामागे भीती हाच एक सर्वात महत्त्वाचा. तुम्ही इंग्लिश मीडियमला का घातलं पाहिजे, नाही तर मग पुढे याचं काही खरं नाही. हा जो बागुलबुवा आहे की पुढे याचं काही खरं नाही, तर तो एक भाग आहे की आपण जर इंग्लिश मध्येच चांगलं शिक्षण मिळतं हा जर विचार केला तर तुम्ही बघा की जिथे साऊथ कोरिया असेल किंवा फिनलंड असेल, मातृभाषेतून त्यांना शिक्षण दिलं जातं आणि ते देश कुठे आहेत, त्यांची तांत्रिक प्रगती बघा की टॉपच्या 900 कंपन्या आज आपण साऊथ कोरियाच्या बघू शकतो. फिनलँड पण टेक्नॉलॉजीमध्ये सॅमसंग आहे. हे सगळे तिकडचे आहेत, ते त्यांच्या मातृभाषेत शिकूनच ते ह्या गोष्टी. तर तुम्हाला कारण की तुमचा जो विचार करण्याची क्षमता आहे तो तिथे मातृभाषेतून असेल तर लवकर डेव्हलप होतो आणि सगळ्यांना सारखे वाव मिळतो. इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जर त्याला बॅरियर आहे की खर्च वगैरे, हे बऱ्याच असा बुद्धिमान वर्ग हा डावलला जातो याच्यामुळे की मला इंग्लिश येत नाही मग मी इकडे जात नाही. तर तो जो डावललेला वर्ग आहे त्याच्यामध्ये बी प्रत्येक माणूस आपापल्या जागी आपापल्या पद्धतीने बुद्धिमान आहे. आता जर इंग्लिशमध्येच हे होतं म्हणलं तर तुम्ही युगांडा, रवांदा की जिथे शिक्षण हे फक्त इंग्लिशमध्येच दिलं जातं. आता कुठे आहेत ते देश, इंग्लिश जर बेस्ट आहे तर तिथे शिक्षण हे सर्वात गरीब देश मानले जातात, सर्वात गरीब देश. आणि शिक्षण कशातून तर इंग्लिशमधून.
आणि जर इंग्रजी माध्यमातूनच जर प्रगती झाली असती तर त्या देशांची व्हायला पाहिजे होती. आणि आता आपण ह्या वेळेस जरी हे डिबेट करत असू की मातृभूमीतून, पण हे वेल एस्टॅब्लिश आणि एक स्थिर युनोनं सुद्धा मान्य केलेलं आहे. मान्य केलेलं आहे. आणि याला म्हणजे हा डिबेटिंग मुद्दा पण राहू शकत नाही. हो. असं पण हे जेवढं खरं असलं तेवढं खरं हे पण आहे की आज पण पॅरेंट्स हे कन्व्हिन्स नाही आहेत की मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं. अजून पण त्यांचा ओढा इकडे आहे, ज्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पण फार ढासाळत चाललेली आहे की प्रत्येकाला वाटतं की KG, सिनियर KG, ज्युनियर KG याच्यामधून त्याला नंतर 10वी 12वीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची तेवढी सधन नसल्यामुळे आणि प्रत्येकालाच वाटतं इंग्रजीतून शिक्षण द्यावं. ह्याच्यामुळं काय होतं, 10वी 12वीपर्यंत मुलं जाईपर्यंत त्यांची परिस्थिती आर्थिक कुवत ते डबघाईला येतात. बरं. तर ते नंतर उच्च शिक्षण त्याला देऊच शकत नाहीत, कारण की पैसे नाही. मग तू इकडचं नाही तिकडचं नाही. त्याच्यामुळे पालकांनी पण एक कन्व्हिन्स आणि एक ठरवलं पाहिजे की सुरुवातीचं शिक्षण मातृभाषेतून असावं आणि नंतर उच्च शिक्षणासाठी तो पैसा राखून ठेवून त्याचं एकदा विद्यार्थी डेव्हलप झाला की तो त्याला कळतं नंतर. मग त्याला शिक्षकाचा सदुपयोग होऊ शकतो. त्या पैशाचा सदुपयोग. याच मुद्द्यावर मला असं वाटतं की आपण आता आजचा पॉडकास्ट इथे संपूया. आणि याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की मातृभाषेतून शिक्षण असणं म्हणजे तुमची जी नाळ आहे ती तुमच्या जमिनीशी जुळेल असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर मिळवलेलं ज्ञान हे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाषा शिकण्यासाठी वापरू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही जिल्हा परिषद शाळेमधले मुलं आज खूप छान जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलायला लागली. अगदी. आणि आता ते या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये अंतर्भूत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच म्हणजे मल्टिपल लँग्वेजचे भारतीय भाषा शिबिर हा आता केंद्रीय विद्यालय म्हणा किंवा ह्याच्यामध्ये हा प्रयोग सुरू झालेला आहे. बिलकुल. की 8-8 दिवसाचं हे करून बेसिक एक आणि हळूहळू तो विद्यार्थी 2-3 भाषामध्ये तज्ज्ञ होऊ शकतो की ज्याच्यामुळे तो त्याचं, कारण प्रत्येक भाषेत आपापलं एक विशिष्ट पद्धतीचं ज्ञान दडलेलं आहे. त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. खूप खूप धन्यवाद आपलं. धन्यवाद देशमाने सर. धन्यवाद. आपण या पॉडकास्टमध्ये आलात आणि एक खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. पॉडकास्ट हा एक सध्या जगामध्ये सर्वत्र वापरला जाणारा एक आधुनिक माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल किंवा तुम्हाला तुमचे विचार जर इथं येऊन व्यक्त करायचे असतील तर तुम्ही इथं नक्की येऊन तुमचे विचार पूर्ण जगामध्ये पोहोचू शकता. आणि याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. आणि इथं येऊन तुमचं अपॉइंटमेंट बुक करून तुम्हीसुद्धा इथं पॉडकास्टमध्ये येऊन तुमचे विचार व्यक्त करू शकता किंवा तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी प्रचंड प्रमाणे मदत करू शकता.